आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. भारतीय संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर. 127 कोटी भारतीयांचं वर्तमान भविष्य ज्या ठिकाणी ठरतं ते इथंच. संसदेत लोकांच्या हितावर चर्चा व्हावी, वादविवाद प्रतिवाद व्हावेत, लोकहिताचे कायदे व्हावेत असं आपल्या घटनाकारांना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात संसदेचं पावसाळी अधिवेशन म्हणजे गोंधळी खासदारांचा कुंभमेळा ठरलाय. या गोंधळामुळेच तुमच्या आमच्या खिशात तब्बल 200 कोटी रुपये आतापर्यंत या अधिवेशनात वाया गेलेत. आपली संसद ब्रिटनच्या ज्या वेस्टमिनिस्टर मॉडेलवरनं घेतली त्याच मॉडेलवर चालणारी ब्रिटनमधली हाऊस ऑफ कॉमन्स एकदाही या गोंधळामुळे बंद पडलेला नाही. हा त्यांचा झाला रेकॉर्ड. तर संसद यंदा एकही दिवस चालली नाही, हा झाला आपला रेकॉर्ड. हे सगळं भारतीय संसद सलग 14 दिवस ठप्प आहे. आपले पंतप्रधान मोदी ते देखील गप्प आहेत. विरोधक आरोपावर आरोप करून राहिलेत आणि पंतप्रधान मन की बात करत राहिलेले आहेत. हे सगळं आत्ताचं असं चिन्ह आहे. पण आरोप करणारे आक्रमक विरोधक आणि विरोधकांवर प्रत्यारोप करणारे सत्ताधारी हे चित्र सत्तेत आणि विरोधी बाकांवर कोणीही आलं तरी कायम असतं, ही खरी मेख आहे. याची कारणं काय? विरोधात असताना अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आक्रमक होता. भाजपच्या दबावामुळेच राजा, दयानिधी मारन, शशी थरूर, PK बन्सल, अश्विनी कुमार अशा अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते. आता काँग्रेस सुषमा स्वराज या सकट इतरांचे राजीनामे मागतंय. चर्चा करा, राजीनामे कशाला अशी भूमिका पूर्वी काँग्रेस घ्यायचं, आता भाजप घेत आहे. या गोंधळात संसद ठप्प असली तरी खासदारांचं वेतन आणि भत्ते मात्र सत्ताधारी आणि विरोधकही नियमितपणे घेत आहेत. एखाद्या प्रकरणात योग्य तपासाऐवजी संसदेतली चर्चा हा पर्याय असू शकतो का? चर्चेच्या नावाखाली भाजप आपलं उत्तरदायित्व टाळतंय का? सुषमा स्वराज यांचा राजीनामा घेतला तर या सरकारची प्रतिमा खालवली असती का उंचावली असती? आणि राजीनामा घेण्यात खरोखरच कमीपणा, अपराधीपणा आहे का? या सर्व प्रकरणात विरोधकांसह भारतीय जनता पक्ष देखील दुराग्रही भूमिका घेतोय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. गोंधळ रोज भत्ते रोख. गोंधळ रोज भत्ते रोख या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. कालचा गोंधळ बरा होता असं म्हणण्याची पाळी सोमवारी संसदेत पुन्हा आली. ललित मोदी प्रकरणी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचे खासदार हटून बसले. लोकसभेत बॅनर फडकावून त्यांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 44 पैकी 25 खासदारांना सभागृहाबाहेरचा रस्ता दाखवला. पार्लियामेंट में अपने नियम है, नियम के अंतर्गत आप विरोध जताओ, लेकिन कहीं ना कहीं इस बात को अगर वो गलत परंपरा है, वेल में आना या पोस्टर दिखाना, प्ले कार्ड दिखाना, तो गलत परंपरा को तो भी हमने तोड़ना है. एंड आई हैव ट्राइड माय बेस्ट फॉर दैट. जो खुद स्पीकर जब अपोजिशन की सदस्य थी उस वक्त उन्होंने कई बार अपनी चेयर से उठ के प्रोटेस्ट किया. पार्लियामेंट को भी गुजरात मॉडल बनाना चाहते हैं. सभी अपोजिशन पार्टी को निलंबित करना, डिसमिस करना या उनको सस्पेंड करना और हाउस एक तरफा चलाना. राज्यसभेतही विरोधकांनी सुषमा स्वराज यांना लक्ष्य केलं. मात्र ललित मोदींना आपण कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचं स्पष्टीकरण स्वराज यांनी दिलं. जिस तथ्य के आधार पर ये नोटिस दिया गया है वो तथ्य पूरी तरह निराधार है, पूरी तरह असत्य है. मैंने कभी भी ललित मोदी के यात्रा दस्तावेजों के लिए ब्रिटिश सरकार से रिक्वेस्ट नहीं की, कभी भी ब्रिटिश सरकार से सिफारिश नहीं की. या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही. या गोंधळात राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. गेल्या 14 दिवसांपासून संसदेचं कामकाज ठप्प असल्यामुळं करदात्यांचे सुमारे 200 कोटी रुपये पाण्यात गेले. सोमवारी दुपारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या तिढ्यावर तोडगा निघालाच नाही. आधी राजीनामा मगच चर्चा असा ठाम पवित्रा काँग्रेसनं घेतलाय, तर भाजपनं ही मागणी फेटाळून लावली आहे. सरकार की तरफ से सकारात्मक प्रयास किया गया कि सभी पार्टियों के नेताओं के साथ बातचीत हो और बातचीत के माध्यम से, चर्चा के माध्यम से जो भी मुद्दे हैं उसका समाधान हो. लगभग सभी, कांग्रेस को छोड़ करके लगभग सभी राजनीतिक पार्टियों का रुख यही था कि संसद में चर्चा होनी चाहिए. गोंधळामुळे पावसाळी अधिवेशनाचा 14वा दिवसही वाया गेला.
त्यातच काँग्रेसच्या 25 खासदारांना निलंबित करण्यात आल्यामुळं सामोपचाराचा मार्गही खुंटलाय. हे संपूर्ण अधिवेशनच पाण्यात जाणार की काय असं चित्र निर्माण झालंय. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. गोंधळ रोज भत्ते रोख या कार्यक्रमातला हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे आजचे खास आपले पाहुणे आहेत. ते म्हणजे डॉक्टर मनोहर जोशी, लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉक्टर मनोहर जोशी आपल्याबरोबर आहेत. जोशी सर, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड खासदार किरीट सोमय्या यांचंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी, आणि शुभांगी खापरे, इंडियन एक्सप्रेसच्या ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे देखील आपल्याबरोबर आहेत. पहिला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला प्रश्न आहे, एखाद्या प्रकरणात तपासाऐवजी संसदीय चर्चा हा पर्याय असू शकतो का? एखाद्या प्रकरणात तपासाऐवजी संसदीय चर्चा हा पर्याय असू शकतो का? आपण थेट जातोय डॉक्टर मनोहर जोशी यांच्याकडे. मनोहर जोशी, संसद बघण्याचा आम्हाला अनुभव आहे, संसदेत बोलण्याचा किरीट सोमय्यांना अनुभव आहे, आणि तुम्हाला संसद चालवण्याचा किंवा बंद असलेली संसद चालू करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तपासाच्या ऐवजी संसदीय चर्चा ही भूमिका योग्य आहे का? असं होऊ शकतं का? खरं म्हणजे लोकसभेचा उद्देशच तो आहे. आपल्याला स्पष्ट शब्दात सांगायचं तर एखाद्या गावातल्या ग्रामपंचायतीचं जे काम असतं ते काम आणि लोकसभेचं काम याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून लोकसभेनं या राज्याचं जे प्रमुख अशा प्रकारची बॉडी आहे त्या बॉडीच्या माध्यमातून चर्चा करणं हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग असतो तो या चर्चेतून काही झालं नाही तर संबंधितांना एकत्र बोलवणं, त्यांच्याजवळ एकदा दोनदा तीनदा चर्चा करणं, परंतु चर्चेच्या पलीकडे जाऊन कोणत्याही प्रकारची कारवाई होता कामा नये. मात्र ज्यावेळी हे मी म्हणतोय त्यावेळी हे मी विरोधी पक्षांना सांगतोय असं नाही. सत्तारूढ पक्षाची जबाबदारी ही सर्वात मोठी की सभागृहाचं कामकाज झालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की सभागृहाचं कामकाज चालू ठेवणं ही जबाबदारी सत्तारूढ पक्षाने जर पार पाडली तर सभागृह बंद राहणं आणि 25 खासदार एकावेळी निलंबित होणं या गोष्टी घडणार नाहीत. आणि तिथे बसणारे अनेक खासदार हे प्रदीर्घ अनुभव घेतलेले आहेत, त्यांना ही गोष्ट माहितीच आहे. मात्र अनेक वर्षानंतर हातातून सत्ता गेल्यामुळे जर काही खासदार अस्वस्थ असतील तर त्याच्यावरती वेगवेगळे उपाय असतात. उत्तम भाषणं करावीत, आपल्याबरोबर मीडिया पूर्णपणे घ्यावा, आणि मला खात्री आहे की नवीन आदर्श घडवण्याचं काम हे भारताचे नवे पंतप्रधान श्री मोदी यांचं आहे. आणि म्हणून स्वतः पंतप्रधानांचं लक्ष या गोष्टीवर असणारच, आणि त्यांनी ही गोष्ट जबाबदारीनं पार पाडून दाखवावी की आम्ही सभागृह सुद्धा उत्तम पद्धतीनं चालवू शकतो. मनोहर जोशी सर, बालयोगी नावाचे जे लोकसभेचे अध्यक्ष होते, आपल्या आधी लोकसभेचे ते अध्यक्ष होते, त्यांनी अशी एक प्रथा चालू केली होती की कुठल्याही वादग्रस्त मुद्द्यावर ते विरोधक आणि सरकारी म्हणजे सत्तारूढ खासदार यांना एकत्र बसवायचे, आधी अनेक गोष्टी डिस्कस करायचे आणि नंतर वादाचा प्रसंग जो होता तो टाळला जायचा. तेलुगू देसमचे होते, आपल्याला याची कल्पना आहे. अशा प्रकारची परंपरा आणि प्रथा आता पाळली जात नाहीये सध्याच्या लोकसभेच्या अध्यक्षांकडून. म्हणूनच 25 खासदारांचं निलंबन करण्याची दुर्दैवी बाब आपल्याकडे घडतेय. तुम्ही म्हणताय ही गोष्ट खरी आहे. चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि चांगल्या अर्थाने सुटतात. पण मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगत होतो की केवळ प्रश्न सुटणं एवढ्यापुरता प्रश्न नाही. तर आपला लोकशाही देश आहे. या लोकशाही देशामध्ये केव्हाही सत्तारूढ पक्ष बदलू शकतो आणि त्याचप्रमाणे विरोधी पक्ष सुद्धा बदलू शकतो. आणि म्हणून सभागृहामध्ये
आपल्या पक्षाचं आणि स्वतःचं वजन कायम राहावं यासाठी सर्वच खासदारांनी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. मी ज्यावेळी या लोकसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळी कठीण प्रसंग आले नाही असं नाही, पण कठीण प्रसंगामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांना निलंबित करण्याचं झालं नव्हतं. ते यावेळी झालं आहे. मला खात्री आहे की हा एकच प्रसंग आणि तो कायमचा प्रसंग म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि तो जर लक्षात ठेवून आपण पुढे गेलो तर अधिक चांगली लोकसभा आपण जनतेला देऊ शकू, हा माझा विश्वास आहे. आपल्याबरोबर काँग्रेसचे खासदार राजीव सातव आहेत, त्यांचेही आपण स्वागत करूया. मनोहर जोशी सर, एक प्रश्न आपला असा आहे की या निलंबनानं काही प्रश्न सुटणार आहे का, प्रश्न आणखीन चिघळणार आहे, काय वाटतं आपल्याला? प्रश्न सुटणार. आता प्रश्न आला तो अनुभवाचा. माझा अनुभव असा की तीव्रता अनेक वेळा लोकसभेमध्ये घेतली जाते, पण त्या तीव्रतेमुळे सभागृहाच्या कामकाजावर परिणाम होता कामा नये ही सगळ्यांची सर्वसाधारण इच्छा असते. आपण लोकांच्या समोरचे आदर्श आहोत, विद्यार्थ्यांसमोरचे आदर्श आहोत, राजकारणात ज्यांना यायचं आहे त्या सगळ्यांचे आदर्श आहोत. हे सतत मनात आणि डोक्यात ठेवून काम करायला पाहिजे. प्रश्न तर उद्भवतातच आणि प्रश्न सुटतातही. आपल्याबरोबर राजीव सातव आहेत. राजीव सातव यांचं आज लोकसभेतून निलंबन केल्याची घोषणा करण्यात आली आहे. काही काळाकरताच हे आहे अर्थात. राजीव सातव, निलंबनाची पाळी यावी इथपर्यंत काँग्रेसनी ताणलं का त्या मुद्द्यापर्यंत भाजपनी तुम्हाला रेटलं? काल भारतीय जनता पक्षाचे सुषमा स्वराज, अरुण जेटली, तुमच्या अनेक नेत्यांच्या, मग ते 2G घोटाळ्यातले असतील, CWG मधले असतील, कोयला घोटाळ्यातले असतील, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. यातल्या बऱ्याच जणांनी राजीनामे देखील दिले. आज सीन एकदम पलटलाय. आज तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय. पूर्वी ते म्हणायचे आधी राजीनामा मग चर्चा, आता तुम्ही म्हणताय आधी राजीनामा मग चर्चा. नुकसान जनतेचं होतंय. 200 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले आणि तुमचं निलंबन झालं. जनतेला काय मिळालं? आता जोशी सरांनी जे सांगितलं की संवादाची प्रक्रिया फार आवश्यक आहे. सरकार आणि विरोधक यांनी एकमेकाशी संवाद साधणं, एकमेकाशी चर्चा करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीनं मागच्या 13 महिन्यामध्ये या देशामध्ये मोदी सरकारचा कारभार चालू आहे त्याच्यावरून संवाद हा विषयच काही उरलेला नाही. मोदींनी कधीही पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलेली आपण पाहिली नाही. मोदींनी कधीही पत्रकारांनी बाईट मागितली आणि बाईट दिली असं आपण पाहिलं नाही. किंवा लोकसभेमध्ये एखाद्या प्रश्न खासदारांना विचारला आणि त्या प्रश्नाची उत्तर पंतप्रधानांनी दिली असं मागच्या 13 महिन्यात आम्ही काही पाहिलं नाही. मुद्दा हा आहे आजचं हे निलंबन हे काय आहे? हे गुजरात मॉडेल देशामध्ये कशा पद्धतीने राबवायचं याचा हा पुढचा अंक आहे. गुजरात विधानसभेमध्ये अशा पद्धतीनं अनेक वेळा आमदारांना सस्पेंड करण्यात आलं. गुजरात विधानसभेमध्ये पूर्णपणे मीडिया बॅन करण्यात आली. गुजरात विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याला आतापर्यंत सस्पेंड करण्यात आलं आणि त्याचाच पुढचा अंक मोदींनी आता लोकसभेमध्ये चालवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मोदी सरकारला हे माहीत नाही की ही देशाची लोकसभा आहे. हे काही अहमदाबाद नाही, हे दिल्ली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं त्यांना आवाज चिरडता येणार नाही. किरीट सोमय्या यांच्याकडनं उत्तर घ्या. किरीट सोमय्या, गुजरात मॉडेल तुम्ही दिल्लीत राबवू इच्छिता आणि त्याहीपेक्षा संवाद नाही, त्यामुळे हे घडलेलं आहे. मनोहर जोशी सरांच्या काळात जे घडलं नव्हतं, बालयोगींच्या काळात जे घडलं नव्हतं, वाजपेयींच्या काळात जे घडलं नव्हतं, ते आता करावं लागतं. याचं कारण भारतीय जनता पक्षाची भूमिका आडमुठी आहे. तुम्हाला गुजरात प्रमाणे इथे निलंबनाचंच राज्य करायचं आहे असा थेट आरोप आता राजीव सातव यांनी केलाय. काय सांगाल? सर्वप्रथम जोशी सरांचा नमस्कार करतो. जोशी सरांचा वेळी पण मी खासदार होतो. खूप सरस मनोहर जोशी हाऊस चालवायचे आणि सुमित्राताई पण खूप छान पद्धतीने हाऊस चालवत आहेत. संयोगाने दोघेही आपल्या महाराष्ट्राचे आहे. कोकणातले आहेत. कोकणातले आता आमचे मित्र कोकणात, माझी बायको पण कोकणातली आहे रे भाऊ. पण सरांच्या वेळी 25 जणांचं निलंबन नव्हतं करण्यात आलं. आता आमचे
आता आमचे मित्र सांगतात गुजरात मॉडेल, म्हणजे गेले काही दिवस मला असं वाटतं की राहुल गांधीचं पुनरागमन नंतर जे काही त्यांची स्ट्रॅटेजी ठरली किंवा त्यांच्या ॲडवायझरनी जे काही ॲडवाईस दिले त्यात हा एक शब्द गुजरात मॉडेल. आणि गुजरात मॉडेल राजीवने वर्णन करताना सांगितलं की विरोधिकांना गप्प बसवायचं, मीडियाला बाय करायचं. आता बाय म्हणजे त्याचा मला अर्थ कळला नाही. आमचे मित्र उदय रावत जे जास्त चांगल्या रीतीने स्पष्ट करू शकणार. पण व्हॉट इज गुजरात मॉडेल? मी आज दुपारपासून हे काँग्रेसचे वेगवेगळे नेते गुजरात मॉडेल 2 वर्ष हे केलं, 2 वर्ष ते केलं, 2 वर्ष असं केलं. आणि म्हणून मला शेवटी सांगावं लागलं, अरे भाऊ 20 वर्ष गुजरातमध्ये सातत्याने भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आहे. 20 वर्ष. आणि नरेंद्र मोदी गेली 15 महिने इथे आहे. तुम्ही सांगताय 2 वर्ष हे चाललंय. मग मोदी तर 90 महिने होते, पण 20 वर्ष. म्हणून ही काय पद्धत आहे? आणि निलंबन कोणी केलं? काय मोदींनी केलं का? निलंबन स्पीकरनी केलं. आज पण मी पाहत होतो सदनात, हो स्पीकर हात जोडून तोडून विनंती करायचे. आधी सांगितलं माझा चेहरा तुम्ही बघू देत नाही, मंत्र्यांना हे करू देत नाही. आज तर शेवटी किरीट भाई तुम्हाला थांबवतोय अशा करता तुम्ही जे हात जोडून विनंती म्हणताय, अहो एक्झॅक्टली 14 महिन्यापूर्वी 15 महिन्यापूर्वी हात जोडून दुसरे अध्यक्ष असायचे. तुम्ही आक्रमकपणे सांगायचा नटवर सिंगांचा राजीनामा पाहिजे, राजाचा राजीनामा पाहिजे, बन्सलचा राजीनामा पाहिजे, पवन कुमारचा राजीनामा पाहिजे, त्याशिवाय संसद चालू देणार नाही. आणि काँग्रेस म्हणायचं चर्चा करा. तेव्हा तुम्ही चर्चा होऊ दिली नाहीत आणि आता हे चर्चा होऊ देत नाहीत. एकूण जनतेचे 200 कोटी रुपये पाण्यात गेले, याची जबाबदारी कोणावर आहे? किरीट भाई बोला. याचं अंतर हे आहे, याचा अंतर असं आहे की आज पण या 25 खासदारांचं निलंबन झालं तर आम्हाला दुःखच वाटतंय. परंतु अंतर असं आहे की काँग्रेसचा वर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या पोलीस मंत्र्यांना जेलमध्ये टाकलं होतं. सीएजी असो, सीबीसी असो, यांनी काय केंद्राचा एक मंत्री एकच केंद्र सरकारच्या. आणि सुषमाजींनी काय सांगितलं? शशी थरूर. मला सांगा किरीट सोमय्या, शशी थरूर यांच्यावर कुठला आरोप साबित झाला होता? पत्नी. शशी थरूर, बाकीच्यांचं सोडून द्या, त्यांच्याविषयी आपण नंतर बोलू. शशी थरूर यांच्यावर कुठला आरोप साबित झाला होता? एक प्रकारे आपल्या मंत्र्याला आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यायला लावून जर त्यांना क्लीन चिट मिळाली तर पुन्हा सन्मानानं परत घेण्यात तुमच्याच सरकारची प्रतिमा उजळणार नाही का? यात आरोप कोणावर झाले ते मी तेच सांगतोय. कुठला केंद्रीय मंत्र्यांवर आरोप झाले? सुषमा स्वराज संबंधी बोलतात आणि ते ललित मोदीचं प्रकरण सांगतात. तो ललित मोदींवर गुन्हा किंवा त्यांनी जे कारवाई जे काय केलं ते काँग्रेसचं राज्य 2007, 8, 9, 14 पर्यंत यांचे राज्य होतं. काय केलं? 6 वर्ष 7 वर्ष. आणि सुषमा स्वराजवर यांनी काय आक्षेप घेतला की ललित मोदीच्या पत्नी एका पत्नीने सांगितलं कि मेरा ऑपरेशन है, शायद मुझे ऐसा लग रहा है कि कुछ भी हो सकता है, तो उस समय मेरा पति मेरे साथ में खड़ा रहे. हेच होतं ना. मग एका पत्नीचं जी आर्दवभरी प्रार्थना होती त्या प्रार्थनेकडे सुषमा स्वराजनी लक्ष दिलं. भ्रष्टाचार काय म्हणतात? तुम्ही सत्तेचा दुरुपयोग केला, तुम्ही पैसे काढले, तुम्ही लायसन्स दिलं. आपण राजू सातव उत्तर घेऊया. राजू सातव काय सांगाल? सत्तेचा दुरुपयोग नाही तर मानवतावादी दृष्टिकोनातून केलेलं कृत्य होतं, काय सांगाल तुम्ही? ज्या पद्धतीनं किरीट भाई ही केस लढवत आहेत, किरीट भाई जरी चांगले वकील असले तरी हे केस त्यांना काही लढवता येत नाही. याचं कारण असं की देशाच्या परराष्ट्र मंत्री ब्रिटिश ऑफिशियलशी डायरेक्ट बोलतात. तुम्हाला बोलायचं होतं तर तुम्ही परराष्ट्र सचिवाला मध्ये टाकायचं, तिथल्या इंडियन एम्बेसीला मध्ये टाकायचं. तुम्ही काय सांगताय? मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केली. उद्या दाऊदला मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करता का? जो माणूस या सक्त वसुली संचालनालयाला पाहिजे, एन्फोर्समेंट डायरेक्टरला तो माणूस पाहिजे,
तो देश सोडून पळून गेलेला आहे आणि अशा माणसाला तुम्ही मदत करता. तुमची मुलगी, तुमचे पती तिचे वकील आहेत. म्हणजे शपथ घेताना तुम्ही काय सांगता, मी कोणाला फेवर करणार नाही. तुम्ही हे फेवर करता हे सरळ सरळ दिसतंय. तुम्ही तुमच्या पदाचा दुरुपयोग, एकट्या फक्त सुषमा स्वराज ही व्यक्ती जर ब्रिटिश ऑफिशियलशी बोलली असती तर ललित मोदीला मदत झाली असती का? याचं उत्तर नाही आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज बोलल्या. आज राजीव सातव जर कुठल्या परदेशातल्या एखाद्या एम्बेसीला बोलायला लागलं तर त्याचं ऐकलं जाईल का? नाही ऐकलं जाईल. जर राजीव सातव परराष्ट्र मंत्री असेल त्याचं ऐकलं जाईल. त्यामुळे सुषमा स्वराज बोलल्या नाही, त्या परराष्ट्र मंत्री या कॅपॅसिटीमधून बोलल्या आणि त्यामुळे सुषमा स्वराज या संदर्भात दोषी आहेत. आणि ज्या पद्धतीचे विषय किरीटभाई सांगतात, आता किरीटभाईंकडनं आम्ही उपदेश घ्यावेत. सगळ्यात जास्त गोंधळ ह्या भाजपाच्या मंडळींनी केला. सगळ्यात जास्त संसद या भाजपाच्या मंडळींनी बंद पडली. जसं शशी थरूरांचं उदाहरण तुम्ही सांगितलं. पवन बन्सलांवर कुठला आरोप सिद्ध झाला होता, पण पवन बन्सलांना आम्ही राजीनामा द्यायला लावला, शशी थरूरांना आम्ही राजीनामा द्यायला लावला. कारण तुम्ही आरोप केले, तुम्ही मागणी केली. आम्हाला हे सांगायचं हे काही सुषमा स्वराजांचं सरकार नाही. हे सरकार इलेक्शनमध्ये पडलेल्या जेटलींचं सुद्धा सरकार नाही. हे सरकार मोदी सरकार आहे. मोदींना नेपाळमधल्या आलेल्या भूकंपावर ट्विट करायला वेळ आहे. मोदींना आज नागा बंडखोरांची चर्चा करायला वेळ आहे. मग संसदेमध्ये येऊन मागच्या 10-12 दिवसामध्ये एक स्टेटमेंट करायला वेळ नाही. हा आमचा सगळ्यात महत्वाचा विषय. आम्ही फलक घेऊन उभे राहिलो. काय फलक घेऊन उभे राहिलो? फलकावर लिहिलं होतं प्रधानमंत्री चुप्पी तोडो. अहो प्रधानमंत्री संसदेच्या राजीव सातव सर्वपक्षीय बैठक झाली. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा प्रधानमंत्री आले नाहीत. राजीव सातव तुमच्या टार्गेटवर कोण आहे? तुमच्या टार्गेटवर सरकार आहे, नरेंद्र मोदी आहेत, सुषमा स्वराज आहे. नेमकं तुमचं टार्गेट काय आहे? का अख्खी संसद आहे? कारण तुम्ही संसद बंद पाडताय, आरोप दुसऱ्यावर करताय आणि राजीनामा तिसऱ्याचा मागताय. नेमकं काय करायचंय? उदय सर मागच्या वर्षभरात लोकसभेत कामकाज झालं का? याचं उत्तर कामकाज झालं. व्यंकय्या नायडूंनी सांगितलं मागचं वर्ष सगळ्यात प्रोडक्टिव्ह इयर ठरलं. 120% कामकाज मागच्या वर्षभरात झालं. मग मागच्या वर्षभरात जे 120% कामकाज झालं तर ते भाजपमुळे झालं, ते काँग्रेसमुळे झालं, ते तृणमूल काँग्रेसमुळे झालं, ते राष्ट्रवादीमुळे सुद्धा झालं. मग आता कामकाज का होत नाहीये याचं उत्तर मोदी सरकारला विचारावं लागेल आणि द्यावं लागेल. त्याचं उत्तर हे आहे की पंतप्रधान संवाद साधायला पंतप्रधानांची तयारी नाही. पंतप्रधानांनी सांगितलं होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. 100 दिवसात काळा पैसा आणतो म्हणून सांगितलं होतं. आता सरसकट 48 जणांचे बळी व्यापमच्या घोटाळ्यामध्ये गेले. हजारो लाखो मुलांचं भवितव्य आज कुठंतरी अंधकारमय झालंय. पंतप्रधान एक ट्विट करायला वेळ नाही, लोकसभेच्या फ्लोअरवरून बोलायला वेळ नाही. अशा पद्धतीनं चालू शकणार नाही. तुम्हाला वाटेल त्यावेळेस बोलायचं, तुम्हाला वाटेल त्यावेळेस ट्विट करायचं आणि इतर वेळी गप्प बसायचं. या देशाची संसद हे मंदिर आहे तुम्ही सांगितलं. तुम्ही त्या संसदेच्या पाया पडलात. अहो मग तुम्ही पुजारी आहात. मग पुजाऱ्यांनी देवळात यायचंच नाही का? पुजाऱ्यांनी देवळात येऊन बोलायचंच नाही का? पुजाऱ्यांनी आरती तर करावी, पुजाऱ्यांना काही तर बोलावं. आम्ही ऐकण्यासाठी आतुर आहोत आणि आमचे फलकही ते होते की प्रधानमंत्री चुप्पी तोडो. मला बरोबर आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी, कारण यानंतर मनोहर जोशी सर आपल्या बरोबर नसणार आहेत, याच्यावर अर्थातच उत्तर नंतर किरीट सोमय्या यांच्याकडून घेऊया. परंतु ब्रेक नंतर मनोहर जोशी सर नसणार आहेत म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे. जोशी सर, संसद चालवायचा सध्याचा दर मिनिटाचा खर्च 2.5 लाख रुपये आहे आणि वर्षाचा खर्च जवळपास 600 ते 650 कोटीच्या आसपास आहे. आता ही संसद न चालल्यामुळं 200 कोटी रुपयाचं नुकसान झालंय. त्याही पेक्षा सुद्धा जीएसटी सकट 45 अत्यंत महत्वाची बिलं पास होण्यापासून संसद वंचित राहिलेली आहे. त्याचा प्रचंड मोठा तोटा जसा भारतीयांना झाला आहे तसंच आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये, आंतरराष्ट्रीय चॅनल्समध्ये, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आपली प्रतिमा अत्यंत मलिन होते आहे. हा डेडलॉक सोडवणार का तरी कसा? मन की बात करणारे पंतप्रधान चुप्पी सोडत नाहीत, तर इकडे कालपर्यंत राजीनाम्याशिवाय चर्चा नाही असं म्हणणारे आता राजीनामा द्यायच्या ऐवजी फक्त चर्चा करू मग राजीनाम्याचं बोलू असं म्हणताय. आपण संसद 5 वर्ष चालवली आहे, काय सांगाल आपण? संसदेचा हा डेडलॉक कसा सोडवणार? जोशी सर, माझा प्रश्न आलाय, बोला.
आपण प्रश्न उपस्थित केले तो योग्य आहे, चांगला आहे, पण याचा अर्थ असा की इथं होणारी चर्चा ही मुळात जाऊन विचार करणार का हा प्रश्न आहे. तिथे बसणारे देशाचे प्रमुख पंतप्रधान किंवा इतर जे लोक आहेत त्यांच्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही, परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जर हे असंच चालू राहिलं तर एक वेळी मोठा स्फोट जाग्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काळजी घेणं, खबरदारी घेणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. मी मुद्दाम आपल्याला सांगेन की इथे येऊन तुमच्यासमोर बसल्यानंतर माझ्या मनात विचार हाच होता की शिवसेनेने अशी भूमिका अनेक वेळा घेतली आहे की जी राष्ट्रहिताची आहे, देशहिताची आहे. लोकसभा किंवा अशा प्रकारच्या अन्य वेगवेगळ्या संस्था या अधिक चांगलं कसं काम करतील याच्या संबंधी सुद्धा भूमिका मांडली. आणि म्हणून बेस्ट मार्ग सगळ्यात एकच असतो आणि तो मार्ग अवलंबणं हे कठीण नसतं. तो मार्ग म्हणजे दुसऱ्याला समजावून घेणं, आपली भूमिका समजावून सांगणं आणि या दोन्ही भूमिका समजावून सांगितल्यानंतर झाल्यानंतर मग योग्य अशी भूमिका सरकारनं स्वीकारावी. इथे कोणी प्रेस्टीज करण्याचा प्रश्नच येता कामा नये, कारण लोकसभेचं चालणारं कामकाज आजकाल केवळ मोठी माणसंच पाहतात असं नाही. शाळेत शिकणारी मुलं, महाविद्यालयात शिकणारी मुलं सुद्धा आमची लोकसभा म्हणून लोकसभेचा कारभार पाहतात. तेव्हा सगळ्यांची जबाबदारी आहे की एखादी पिढी घडवायची असेल तर त्या पिढीला ज्ञानही चांगलं मिळालं पाहिजे. आणि म्हणून तिथे होणारी चर्चा, तिथे होणाऱ्या घोषणा, त्यांना प्रश्न असा पडतो की अशी लोकसभा आम्हाला अपेक्षित होती का? त्यांच्या मनात तशी लोकसभा अपेक्षित नव्हती. मी मुद्दामच कुणाची नावं घेत नाही, पण अतिशय चांगले खासदार या लोकसभेने दिले आणि त्यांनी असेही खासदार दिले की जे उभं राहिल्यानंतर पुरं सभागृह शांतपणे बसायचं. आता उभे राहतात ते ज्यावेळी त्या सगळ्यांवरती कारवाई केली जाते त्यावेळी उभे राहतात. मला असं वाटतं की आजची पायरी ही समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपला मुद्दा उत्तम रीतीनं मांडणं, प्रतिपक्षाला नामोहरम करणं हे कामच आहे खासदारांचं. पण हे करत असताना शिस्त मोडणं हे काही बरोबर नाही. आणि सस्पेंड केलं म्हणजे आपण मोठी अचिव्हमेंट केली असं समजण्याचं तर मुळीच काम नाही. मी असं म्हणेन की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनं सगळ्यांनी काम करावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. जोशी सर, यानंतर आपण नसणार आहात. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक अतिशय छोटासा प्रश्न. अलीकडे राज्यसभा आणि लोकसभा यांचं थेट प्रक्षेपण अनेक दूरचित्रवाहिन्यांवरनं होत असतं, प्रायव्हेट चॅनलवरनं देखील काही भाग दाखवला जातो. त्याच्यामुळे आपल्या मतदारांसमोर आपण किती आक्रमक आहोत हे दाखवण्याकरता तर लोक त्या सभागृहाच्या वेलमध्ये, विहिरीमध्ये येऊन असं करत नसतील ना? काय वाटतं आपल्याला? हा, तो पण दिवस फार दूर आहे असं मला वाटत नाही. पण आपल्याला एक गोष्ट सांगतो की लोकांच्या अजिटेशन समोर शेवटी जो संबंधित माणूस असतो त्याला शरण जावंच लागतं आणि म्हणून ती वेळ येणं हे अतिशय लांछनास्पद असतं. ती येऊ नये या दृष्टीनं ताबडतोब, मी तर म्हणेन उद्याच विरोधी पक्षाने एकत्र येऊन सांगावं आम्ही आमचं जे काही निषेध करायचा तो करून झालाय, आम्ही येतो सभागृहामध्ये, सभागृहात बसू, पण आम्ही भाग घेणार नाही काही काळ. हा सुद्धा टोगा पुरेसा असतो. पण हे काही न करताना 25-25 लोक हे जर बाहेर राहिले तर ते सभागृह अधुरं राहिलं, अपुरं राहिलं आणि त्यापासून मिळणारा आदर्श तर फार दूर झाला. आणि म्हणून या गोष्टी घडू नयेत या मताचा मी ठाम आहे. या गोष्टी घडण्याचं मला कमालीचं वाईट वाटतंय आणि या गोष्टी टाळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावा अशा मताचा मी आहे. धन्यवाद मनोज जोशी सर. यानंतर याच विषयावर आपण शुभांगी खापरे आणि विश्वंभर चौधरी यांचं मत जाणून घेणार. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय गोंधळ रोज भत्ते रोख.
गोंधळ रोज भत्ते रोख या कार्यक्रमात आतापर्यंत राजीव सातव यांनी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. ते नरेंद्र मोदी यांच्या वर्तनाबद्दल होते, तसंच भारतीय जनता पक्षाच्या हेतूबद्दल होते. त्या प्रश्नांची उत्तरं किरीट सोमय्या यांच्याकडून घेणार आहोत. परंतु या भागातला प्रश्न आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, चर्चेच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष आपली जबाबदारी टाळतंय का? आपण थेट जातोय विश्वंभर चौधरी यांच्याकडे. डॉक्टर विश्वंभर चौधरी, पूर्वी चर्चेच्या ऐवजी राजीनामे मागायचे आणि आता राजीनाम्याच्या ऐवजी चर्चा घडवा असं सांगायचं. एक प्रकारे भारतीय जनता पक्ष सत्तारूढ पक्ष म्हणून आपली असली जबाबदारी टाळतंय. नक्की मला वाटतं दोन विधानांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. त्यातलं पहिलं विधान असं आहे की कामकाज चालवणं सभागृहाचं ही जबाबदारी काही झालं तरी सत्ताधारी पक्षाची आहे आणि मग त्यात संवाद साम दाम दंड भेद तर नाही करता येत संसदेत, परंतु तो सामाचाच मार्ग असतो, सामोपचाराचा असतो. त्यामध्ये विरोधी पक्षांना विश्वासात घेणं, चर्चेची रूपरेषा ठरवणं, काही देणं आणि काही घेणं, हे मी वेगळ्या टर्म्समध्ये म्हणत नाही आहे, ज्या देशात ज्या टर्म्समध्ये त्या ते देणं घेणं हे की काही मुद्दे तुम्ही द्या, काही मुद्दे आम्ही घेऊ आणि समान आपण एक किमान एका कार्यक्रमावर आपण चालू ही ती गोष्ट आहे, ती होताना दिसत नाहीये. हे पहिलं. दुसरं महत्त्वाचं असं की मला कोणीही केंद्रातला जबाबदार मंत्री हा सुसंवादाच्या भूमिकेत आहे असं दिसत नाही. त्याचं कारण मोदी सरकारच्या रचनेमध्ये असं मला वाटतं. जेव्हा एकचालकानुवर्तित्व असतं, दोनच मालक असतात सगळ्या मंत्रिमंडळाचे, तेव्हा मला अधिकार आहे की नाही हा संभ्रम मंत्र्यांना असतो. वास्तविक त्यांच्याकडे काही चांगले मंत्री आहेत जे मध्यस्थी करू शकतात, ज्यांचे विरोधी पक्षात चांगले संबंध आहेत, ते मंत्री मला ऍक्टिव्ह होताना दिसत नाही. ते दुसरं. आता तिसरं, लोकांना प्रश्न पडू शकतो की काही खासदारांना निलंबित केल्याने काय आकाश कोसळलं, असा प्रश्न असू शकतो. त्याचं एक उत्तर आहे आणि मला वाटतं तो मुद्दा औचित्याचा नुसता नाही, तर तो मुद्दा एक देशामध्ये एक पायंडा पडण्याचा आहे. तो धोकादायक पायंडा असा आहे की जर उद्या खासदारांचं निलंबन हे फारच खूपच एक प्रकारे जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर आली तर करण्याची पद्धत आहे. आजपर्यंत किंवा आजची काही परिस्थिती तशी होती असं माझं मत नाही आणि म्हणून हे निलंबन समर्थनीय नाही. ते अशासाठी नाही की एक चुकीचा पायंडा असा पडू शकतो की एखादं सरकार म्हणजे ही पद्धत जर फारच पुढे गेली, सारखंच निलंबन व्हायला लागलं, किरकोळ कारणाने व्हायला लागलं, तर ही शक्यता आहे. आणि नैतिकता या देशाच्या राजकीय व्यवस्थेची किती घसरते ते आपण रोज पाहतो. अशी शक्यता येईल की एखाद वेळेला सगळ्या खासदारांना समोरच्या म्हणजे विरोधी पक्षातल्या खासदारांना सस्पेंड करून एखादं सरकार स्वतःला तारून घेईल, ही पण वेळ येईल. आता यामध्ये जर मोदी हे सगळ्या गोष्टींचं श्रेय घेत असतील तर अपश्रेय सुद्धा मोदींनाच घ्यावं लागेल, हे उघड आहे. बरोबर आहे. जर संसदेत गतिरोध आहे तर तो मोदींच्या व्यक्तिमत्वामुळे आहे, याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. मगाशी किरीट भाईंचा आवाज मला आला, त्यांचा आवाज नेहमी फार बुलंद असतो, पण ते प्रक्षेपण काहीतरी त्रास होता त्यामुळे मला त्यांना कळलं नाही काय ते म्हणाले. परंतु मला हे निश्चितपणे वाटतं रिस्पॉन्स देण्याची जी पद्धत आहे मोदींची, मग ती पत्रकारांना किंवा आता खासदार राजीव सातव म्हणाले की विरोधी पक्षांना, ती फक्त तेवढीच नाही आहे. खासदारांशीच ते बोलत नाहीत किंवा विरोधी पत्रकारांशी बोलत असं नाहीये. अण्णा हजारेंच्या सारखा माणूस जो देशामधल्या आंदोलकांमध्ये कदाचित फार सिनियर माणूस आहे. माझा अनुभव असा की मनमोहन सरकारचं 15 दिवसाला अण्णांना स्वहस्ते उत्तर लिहायचे मनमोहन सिंग. नरेंद्र मोदींना 8 ते 9 पत्र अण्णांनी दिली. एकीकडे तर आम्ही ट्विटरवर आमचं सरकार फार एफिशियंट आहे, प्रतिसाद बघा, पीएमओला फक्त तुम्ही ईमेल टाका, आणि त्यांच्या कथा येते असतात. भक्त मंडळी त्या कथा टाकते असतात की मला कसा रिस्पॉन्स मिळाला 3 मिनिटात आणि 4 मिनिटात, त्या कथा येतात. मला माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की अण्णांच्या सारख्याला जर हे 15 दिवस नाही, ॲक्नॉलेजमेंट सुद्धा येत नाही. मोदींच्या एकाही पत्राची ॲक्नॉलेजमेंट अण्णांना आजपर्यंत आलेली नाही. याच्यावरून त्यांची रिस्पॉन्स सिस्टीम कळते काय ती. म्हणजे मला अण्णांची बाजू घेऊन मी काही बोलतोय असं नाही, परंतु मोदींची रिस्पॉन्स सिस्टीम ही कळते. मोदी हे कोणाला जुमानत नाहीत. त्यांना असं वाटतं की मी आहे हा देश आहे, मोदी इज इक्वल टू कंट्री, इंडिया इज इक्वल टू इंदिरा, असं एकेकाळी काय झालं होतं, तर ते आता मोदी इज इक्वल टू. आपण थेट जाऊया. भाजपाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. किरीट सोमय्या काही गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्याचा पुनरुच्चार एक प्रकारे आता आपल्याशी विश्वंभर चौधरी यांनी केला. याचं उत्तर देण्यापूर्वी काँग्रेस हा साधा अधिकृत विरोधी पक्षही नाही आणि नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याकरता काँग्रेस हे सगळं करतंय, या व्यतिरिक्त जर काही मुद्दे असतील तर सांगा. मुद्दा असा आहे, लोकांनी भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, एनडीएला सरकार चालवण्याची जबाबदारी दिली आहे. मला सांगा, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच जर काँग्रेस पक्षाचा हा निर्णय झाला की आम्हाला हे अधिवेशन नाही चालू द्यायचं, भाजपने एक अधिवेशन नव्हतं चालू दिलं, आम्ही हे नाही चालू देणार,
आता याला भारतीय जनता पक्षाने असं म्हटलं की भाजपला मोदीला जेवढं तुम्हाला बोलायचं तर तुम्ही बोला, काही हरकत नाही. परत GST असेल, लँड बिल असेल किंवा रेल्वेच्या ज्या डिमांड्स आहेत, एडिशनल डिमांड, द फायनान्स मिनिस्टरचा एडिशनल डिमांड आहेत, जे काही बिलं आहेत, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचा जो ऑर्डिनन्स निघाला आहे, कारण की लोक जे चेक बाउन्सचे लाखो केसेस पडून आहेत, या संबंधी जर अधिवेशन राहुल गांधींनी ठरवलं की कुलूप लावा तर किती पंचायत होणार. तुम्ही मोदीला कुलूप लावा, तुम्ही भाजपला कुलूप लावा, परंतु तुम्ही संसद बंद करून देशाला कुलूप लावायचा प्रयत्न केला. मला सांगा 44 खासदार, ही गोष्ट खरी आहे की 25 लोकांच्या सस्पेन्शनमुळे इतर विपक्षांनी पण यांच्याबद्दल सहानुभूती उपस्थित केली आहे, हे मला मान्य आहे. परंतु तुम्ही आज पण सकाळचा सर्वपक्षीय बैठकीत सगळे विपक्ष म्हणायचे आम्हाला संसद चालू द्यायची आहे, काँग्रेस म्हणाले संसद नाही चालू द्यायची. म्हणजे काँग्रेसची जी भूमिका आहे संसदद्वारा देश नाही चालू द्यायचा म्हणजे सरकार फेलियर आहेत, तसं करून त्यांना मतं मिळवायची. मला किरीटबाई मला इतिहासाचं चक्र असं फिरवून जर दाखवता आलं असतं तर किती बरं झालं असतं. 2010 साली संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका कुणी घेतलेली होती. अणु करारावरून संसद चालू देणार नाही, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जॉईंट पार्लमेंटरी कमिटी अपॉइंट केली गेलीच पाहिजे, त्याशिवाय संसदेत जाणारच नाही अशी भूमिका काँग्रेसनं नाही, त्यावेळी विरोधी पक्ष असणाऱ्या, इन्सिडेंटली यू वर देअर. आज काँग्रेस विरोधी पक्ष आहे, त्यामुळे विरोधी पक्षांची भूमिका ठरलेली आहे, सत्तारूढ पक्षाची भूमिका ठरलेली आहे. फक्त पक्ष कुठला असला तरी काही फरक पडत नाही, नुकसान फक्त जनतेचं होत आहे. किरीटभाई 2.5 लाख रुपये मिनिटाचे वाया जात आहेत या आडमुठ्या धोरणांमुळे, काय सांगाल? नाही, माझं असं म्हणणं आहे, पुन्हा मी सांगतोय, आपण थोडी परिस्थिती समजून घ्या. त्यावेळीचे जे आरोप आहेत सगळे सिद्ध झाले होते, मी पुन्हा तेच रिपीट करतोय. त्याच्यात आणि याच्यात यांना सरकार चालू द्यायचं नाही आहे, सरकारी फेलियर हे दाखवायचं आहे. या GST मध्ये कुठला भ्रष्टाचाराचा मुद्दा आला, लँड बिल मध्ये कुठला भ्रष्टाचाराचा मुद्दा आला, म्हणून दोन्ही गोष्टीत अंतर आहे. यांना चालूच द्यायचं नाही आहे आणि ते करून राहुल गांधी आक्रमक नेते हे त्यांना नेतृत्वाचं लोकांमध्ये एक भूमिका तयार करण्यासाठी तुम्ही संसद आणि देशाचा दुरुपयोग नाही करू शकत. शिवांगी कापरे, काय सांगाल? संसद बंद पाडणं किंवा संसदेचं कामकाज पूर्ण वेळ न होणं ही आता आपल्याकडे एक संस्कृती बनते, इट्स अ पॉलिटिकल कल्चर. नाही, मला वाटतं की आता ही जी टायमिंग आहे, कारण प्रत्येक पॉलिटिक्समध्ये टायमिंग इज व्हेरी क्रुशियल, आणि आता इलेक्शन झाले, 1 वर्ष झाले, आणि आता मला वाटतं टॅक्टिकली आणि स्ट्रॅटेजिकली दोन्ही पक्षाचं चुकतं इकडे. BJP पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं तर मला 1998, 1999 ची आठवण आली, जेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते आणि त्यावेळेस पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टरचं मॅनेजमेंट सगळं प्रमोदजी महाजन करायचे, आणि त्यावेळेस एक ओपन डायलॉग किंवा एक क्रॉस कनेक्शन्स कुठेतरी असायचं अलायन्समध्ये किंवा इव्हन विथ द काँग्रेस पार्टी. एक सेक्शन होता जो हार्डलाईनर होता, एक सेक्शन होता जो सॉफ्ट लाईनर मॉडरेट होता, त्यामुळे एक डायलॉग प्रोसेस जो होता तो कंटिन्युअस प्रोसेस होता. आता जर आपण जे पार्लमेंट कॉन्स्टिट्यूशन जर बघितलं कॉम्पोजिशन, तर तिकडे BJPचे जे लोक आहे, म्हणजे तिकडचे सिनियर लिडर्स असेल, एक अरुण जेटली किंवा 1-2 जण सोडलं आपण, तर ती हेट्रेड म्हणा किंवा ती रायव्हलरी जी आहे, जी आपण इलेक्शन्समध्ये बघितली, तिचं एक्सटेन्शन पार्लमेंटमध्ये केलंय. तर मॅनेजमेंट मेकॅनिझम जी हवं होतं की पार्लमेंटला स्मूथली एक डायलॉग रिएस्टॅब्लिश करायला, तो इकडे दिसत नाही. म्हणजे जो इलेक्शन फील्डमध्ये जी ॲक्रिमोनी होती तीच आपल्याला इंडियन पार्लमेंट फ्लोर ऑफ द हाऊस दिसते. त्यामुळे तो डायलॉग किंवा डेडलॉक ब्रेक होऊ नाही शकत. एकच फक्त मी म्हणते की, आणि काँग्रेस पॉइंट ऑफ व्ह्यूने मला जे वाटतं की दे आर प्लेइंग टू द गॅलरीज. इथे कुठेतरी मला वाटतंय की हा इतका सुंदर त्यांना म्हणजे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होती, ते डायलॉग किंवा ते डिबेट्सच्या थ्रू स्कोर करू शकत होते मोदी सरकारवर. कारण इन टर्म्स ऑफ अरेथमेटिक देर इज नो वे काँग्रेस कॅन बीट BJP ॲट दिस मोमेंट, कारण आता ते इलेक्शन झालंय, तुम्ही त्यांचं सरकार पाडू नाही शकत. तर गोंधळ करून राहुल गांधीची लिडरशिप फॉर सम रिझन, कारण तो जर डिबेट्समध्ये जर तो उत्तीर्ण नाही झाला तर ॲटलिस्ट आउटसाइड द पार्लमेंट
गोंधळमुळे त्याची इस्टॅब्लिश करायची ती एक कुठेतरी रणनीती दिसते मला त्याची. म्हणजे याच्यामध्ये नरेंद्र मोदींना टार्गेट करण्यापेक्षा सुद्धा राहुल गांधी यांना संसदेच्या बाहेर एस्टॅब्लिश करण्याची एक खेळी असू शकते. आपल्यासोबत विश्वंभर चौधरी देखील आहेत. तुम्हाला दोघांना हा प्रश्न आहे, नंतर मी राजकीय नेत्यांकडे जातोय. हे सगळं टेलिव्हिजनवर दाखवलं जातं, थेट प्रक्षेपण होतं, खासगी वाहिन्यांवर होतं. याच्यामुळे खासदार आपापल्या विभागातल्या मतदारांना आम्ही किती आक्रमक आहोत हे दाखवण्याकरता आपल्या पक्षाला वेलमध्ये जाऊन जोरजोरात घोषणा देणे, फलक फडकवणे याला कारणीभूत ठरतात का? कारण 91 ते 96 जर आपण पाहिलं तर 10व्या लोकसभेत फक्त 10% वेळ गोंधळामुळे वाया गेला होता. तर आता 40% मागच्या वेळा, तर आता रेकॉर्ड मोड अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाही, ही एक टाइम टेस्टेड स्ट्रॅटेजी असली तरी मला वाटतं की हा नेक्स्ट जनरेशन जो आहे, जर आपण आताचे जे इलेक्शन रिझल्ट बघितले, मी इकडे बीजेपी व काँग्रेस मेरिटवर नाही जात आहे, पण माइंडसेट ऑफ द न्यू जनरेशन जर आपण बघितलंय तर त्यांना मला निश्चित एवढं म्हणता येईल की दे विल नॉट लाईक दिस काइंड ऑफ तमाशा. कारण आजचं जो यंग जनरेशन आहे 21-22 इयर्सची जे मुलं आहे त्यांचं ते माइंडसेट जो म्हणजे आपल्याला इलेक्शन त्यांना ते अजिबात आवडणार नाही. त्यांनी चांगले डिबेट्स केले असते तर काँग्रेस किंवा बीजेपी दोन्ही किंवा इतर पक्ष पण दे कुड हॅव रीच टू द मासेस मोर. विश्वंभर काय सांगाल? कारण सोशल मीडियावर तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात, सोशल मीडियावर देखील याच्या अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया येत आहेत, काय सांगाल? नाही, असं आहे की कन्सेन्सस जी करण्याची जर कला नसेल तर कन्फ्रंटेशन चांगलं करण्याची कला पाहिजे. हे मी उदाहरण देतो. महाराष्ट्रामध्ये ही स्थिती होती, चिक्कीचं घाणेरडं प्रदर्शन चाललं होतं बाहेर बसून, आपल्याला माहिती आहे, आपण ते सगळ्यांनी पाहिलं. काय देवेंद्र फडणवीसांनी काय केलं? त्यांनी विरोधी पक्षाला हेड ऑन घेतलं. कन्सेन्सस होत नाही तर हेड ऑन घ्या. मोदींची ती पण तयारी दिसत नाही. मोदी असं म्हणतच नाहीत की मी देतो उत्तर तुम्हाला. मोदींचा लोकशाहीवर विश्वास आहे का नाही असा मला कधी कधी प्रश्न पडतो की सभागृहातलं सुद्धा हत्यार ते वापरत नाहीयेत त्यांचं. असो, मला जी भूमिका बोलायची ती ही की भारतीय जनता पक्षाची एक भूमिका आहे, काँग्रेसची एक भूमिका आहे, परंतु याच्यात एक तिसरा पक्ष आहे महत्वाचा, आणि तो पक्ष जनतेचा पक्ष आहे, जो सांगतो की खर्च जातो, आमच्या टॅक्समधून पैसे जातात, तर कृपा करून हे नका करू, हे खर्च सांगतो. मगाशी खासदार मनोहर जोशी सर जे बोलले ते अतिशय महत्वाचं आहे. याचा स्फोट होणार नाही याची आता राजकीय व्यवस्थेने दक्षता घेतली पाहिजे. लोकांचा जो अँगर जो डेव्हलप होतो, जीएसटी सारखं महत्वाचं बिल आहे. मला कमाल वाटते संसदेची की या संसदेने OROP सारखा विषय जो देशभर बाहेर मोठा पेटलाय, 1 रँक 1 पेन्शनचा, त्याच्यावरती या संसदेला काही बोलायचं नाहीये का कोणाला? काय संसद प्रतिनिधित्व त्या सैनिकांचं करतच नाहीये. तर मुद्दा असा आहे की तुटेपर्यंत ताणू नका, लोकांचा विश्वास सिस्टीमवरचा उडला जाईल एवढं भांडू नका, आणि एक कुठेतरी गतिरोध संपवा. पण मी पुन्हा ठळकपणे अधोरेखित हे करणार की हे मोदी सरकारचं नव्हे तर हे नरेंद्र मोदी अमित शहा रणनीतीचं हे अपयश आहे. जी रणनीती जितमया असं म्हणत होती, अमित जिंकणार, सगळीकडे अमित जिंकणारे म्हणत होती, तर तिथे राजकीय मैदानात काही वेळा जिंकता येतं, पण काही वेळेला त्याच नीतीने जिंकता येईल असं नाही. संसदेला प्रेमाने जिंकावं लागेल, संसदेला धाकाने जिंकता येत नाही, आणि म्हणून हे निलंबन अजिबात समर्थनीय नाही, हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतो. किरीट सोमय्या, कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा, कारण राजीव सातव यांच्याकडे पण मला जायचं याच्यानंतर. जर समजा सुषमा स्वराज यांनी राजीनामा दिला असता आणि जर सांगितलं असतं की शुद्ध झाल्यानंतरच माझ्यावरचे सगळे आरोप खोटे ठरवून मी पुन्हा जिद्दीनं परत येईन, त्या तशा आल्या असत्या तर तुमच्या सरकारची प्रतिमा जास्त वर नसती गेली. रणनीतीमध्ये कुठेतरी कमी पडताय आपण. जराही नाही, रणनीतीमध्ये काँग्रेसने चुकीचं व्यक्तीचं चुकीचं उदाहरण दिलं. सुषमा स्वराज 1.001% मध्ये भ्रष्टाचार कुठे दाखवू शकले नाही. त्यांनी जे 4-5 लीक करण्याचा प्रयत्न केले तेही सगळे खोटे निघाले. सुषमा गीता बदल त्याच्या बायकोला त्यांनी त्याच्या बायकोचं ऐकलं, पण मी तुम्हाला सांगितलं ललित मोदीवरचे भ्रष्टाचार एक नॉन बेलेबल वॉरंट पण यांनी काढलं नव्हतं. एन्फोर्समेंट डिरेक्टरचं जे भंग केलं तर त्याच्यावर पण गुन्हा नाही. परंतु मी विश्वंभरच्या मताची जास्त सहमत होतोय की विश्वंभरने जी एक गोष्ट सांगितली की संसद सुसंवादाचं स्थान असलं पाहिजे, मला तो मुद्दा मान्य आहे. ते सुसंवादाचं स्थान असणार का? राजीव सातव, काँग्रेस हा मुद्दा तुम्ही तुमचा विरोध संपूर्ण भारतासमोर संपूर्ण जगासमोर मांडलेला आहे, तुमची भूमिका मांडलेली आहे. आता तरी हा संसदेचा डेडलॉक पुढच्या 28 तासात तुमचा पक्ष सोडणार आहे का? 25 खासदारांचं निलंबन हा आता यापुढचा कळीचा मुद्दा ठरणार आहे? आमच्यासाठी कुठलाच मुद्दा प्रेस्टिज इश्यू आम्हाला करायचा नाही. या देशातील जनतेचं हित हा आमचा अजेंडा आहे. परंतु
कधीतरी मोदी साहेबांना एकदा अडवाणी साहेबांबरोबर बोलायला सांगा की त्यांनी अशी मुलाखत का दिली की या देशात अराजक येऊ शकतो. कधीतरी अरुण शौरींबरोबर बोलायला सांगा की ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की या मोदी सरकारकडून आमच्या अपेक्षाभंग झाला. कधीतरी भाजपाचे नेते राम जेठमलानींबरोबर चर्चा करायला सांगा की त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये नाराजी दाखवली की हे सरकार काही चांगलं काम करत नाही. काँग्रेस काय सांगते याच्याकडे लक्ष देऊ नका, पण किमान भाजपातल्या अंतर्गत नेत्यांबरोबर तरी संवाद साधा. आणि याचं जर उत्तर तुम्ही सांगितलं, याचा हा जर विषय आपण काढलात तर अंतर्गत सुद्धा यांचा संवाद नाही. एका माणसाचं सरकार, एका माणसाच्या मनाला येईल तसं वागणारं सरकार असं या देशात नाही चालू शकत. गुजरातमध्ये चालू शकतं पण या देशामध्ये नाही चालू शकत. मागच्या 5 वर्षामध्ये 150 पेक्षा जास्त दिवस या भाजपाच्या मंडळींनी वाया घालवले संसदेचे. आज एवढे मोठे मोठे लेक्चर आम्हाला देत आहेत, जरूर द्या, पण मागच्या 5 वर्षात आमच्या लोकसभा अध्यक्षानं एक सुद्धा भाजपाचा माणूस सस्पेंड नाही केला. मला त्याच्यामध्ये सुद्धा जायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही लोकसभेचं कामकाज चालवा सांगता, मागच्या वर्षभरात काँग्रेसनं कामकाज चांगलं चालवायला मदत केली, सगळ्यात जास्त कामकाज चाललं. मग आता कामकाज का चालत नाही याचं कारण आहे पंतप्रधान मोदींनी थोडं तरी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे आणि थोडं तरी पार्लमेंटला जबाबदारीनं बोललं पाहिजे, सुसंवाद प्रस्थापित केला पाहिजे. शुभांगी, एक जाताना अतिशय छोटासा प्रश्न, वेळ कमी आहे, राईट टू रिकॉल यावं असं वाटतं का हे सगळं पाहिल्यानंतर? नाही, आता डेमोक्रॅटिक सिस्टम मध्ये नको, बट आय थिंक हे जे पण फॉल्ट लाईन्स आहे ते मॅन मेड फॉल्ट लाईन्स आहे, कारण हे खूप पर्सनल इश्यूज झाल्यामुळे आहे. त्यामुळे मला वाटतं आपला जो सिस्टम, डेमोक्रॅटिक सिस्टम आहे, तो मला वाटतं सर्वात उत्तम आहे. पण एक मेकॅनिझम हवं जिथे ते डायलॉग पुन्हा रिस्टॅब्लिश, चर्चेनं प्रश्न सुटतील. प्रेक्षक, वादविवाद आणि चर्चा हे लोकशाहीचं लक्षण आहे, पण सध्या संसदेत मात्र संवादच खुंटला आणि गोंधळ आणि गदारोळ सुरू झालेला आहे. भारतीय संसदेतला गोंधळ टीव्ही आणि सोशल मीडियावर तरुण पिढी दररोज पाहते. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातला कोणाचा मार्ग चुकीचा आहे याचा फैसला जनता योग्य वेळी करेलच. पण तोपर्यंत काय? आपण संसदीय लोकशाही घेतली ती ब्रिटिशांकडून. भारतीय संसद वेस्टमिनिस्टर या मॉडेलवर बेतलेली आहे. या मॉडेलवरच्या ब्रिटनमधल्या हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये विरोध होतो, वादळी चर्चा होते, पण खासदार वेलमध्ये उतरलेत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये झोंबाझोंबी सुरू आहे, तुंबळ हाणामारी सुरू आहे. खासदार अध्यक्षांच्या समोर घोषणाबाजी करतायत, फलक नाचवतायत. असं दृश्य ब्रिटनमध्ये कधीही दिसलं नाही. आपल्या संसदेत मात्र गुद्दागुद्दी, गोंधळ वारंवार दिसतो. वेस्टमिनिस्टर मॉडेलला ब्रिटनमध्ये गोमटी फळं आणि भारतात गोंधळी फळं का लागली याचा विचार करायची वेळ आता आलेली आहे. आपली संसदीय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवा. फक्त सत्तारूढ, फक्त विरोधी पक्ष असं चालणार नाही. टीव्हीवर थेट प्रसारण दाखवणं बंद केलं तरी हा गोंधळ थांबणार आहे का, असंही कधी कधी मला प्रश्न पडतो. कारण केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी तर हा गोंधळ नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतोय. संसदेत गुद्दागुद्दी करणाऱ्या गोंधळी खासदारांना आवरण्याकरता सध्या मार्शल असतात. त्याच्याऐवजी बलदंड बाउन्सर्स ठेवायची वेळ येऊ नये एवढीच फक्त प्रार्थना. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.